What's up boys? Good morning. Good morning. Good morning. Good morning. Good morning. Oh my God. कवा आहेत? नमस्कार मित्रांनो, कशा आहेत सगळे? इट्स अ ग्रेट डे, इट्स अ ब्युटिफुल डे. आत्ता आपण आहोत गोपेश्वर जवळ. इथे काल रात्री आम्ही हे हॉटेल बुक केलेलं. फक्त आम्हाला रात्र काढायची होती कारण की आम्ही काल रामनगरवरून निघालो होतो आणि 250 किलोमीटरचा प्रवास होता आपला. तर मग जेवढं पॉसिबल होईल तेवढं आम्ही काल स्ट्रेच केलं आणि रात्री 9 वाजता का 10 वाजता आम्ही इथे पोचलो. आणि जसं की तुम्ही बघू शकता, खूप सुंदर गाव आहे हे. बर्फाचा पर्वतसुद्धा दिसतोय आणि हा पूर्ण 360 डिग्रीने माउंटन्स दिसतील तुम्हाला इथे. असं चारी बाजूने आमच्या डोंगर आहे आणि त्या डोंगराच्या मध्ये हे गाव आहे. तर मग नैनिताल आणि जिम कॉर्बेट आपलं फिरून झालेलं आहे. आता आम्ही जाणार आहोत जोशीमठ आणि अवली बघायला. तर मग बघूया आजचा दिवस कसा असतो. आता आम्ही मस्तपैकी तयार झालेलो आहोत सगळे. सकाळी खालती जाऊन आता ब्रेकफास्ट करू आणि पटकन निघू अवली फिरायला. तर मग चला ह्या व्लॉगची सुरुवात करूया. मित्रांनो, आपला अवलीचा प्रवास सुरू झालेला आहे. आता आम्ही क्विक पेट्रोल भरण्यासाठी थांबलेलो आहे इथे आणि पोरं आपली इथे चिल करतायत. आणि जसं की तुम्ही समोर बघू शकता, हा आहे आपला पूर्ण हिमालयन व्ह्यू, बर्फाचे पर्वत रांगा आणि आम्ही. मित्रांनो, आता आपण पोहोचलेलो आहोत जोगीदरा वॉटरफॉलला. जोशीमठला जाताना जेव्हा तुम्ही अवली फिरायला याल, जोशीमठच्या थोडंसंच आधी हा वॉटरफॉल आपल्याला लागतो आणि रस्त्यातच आहे. असं तुम्ही जेव्हा ह्या रोडने जाल तेव्हा राईट साईडला तुम्ही हा एवढा मोठा ह्यूज वॉटरफॉल बघू शकता. आता आम्ही ऑफ सीझनला आलो आहे त्यामुळे इथे पाणी कमी आहे, पण जर तुम्ही सीझनमध्ये याल इथे तर तुम्हाला खूप फॅन्टॅस्टिक व्ह्यू मिळेल. होतो मी वॉटरफॉल. आमच्या रूमची टूर देतो. खूप मस्त आणि सुंदर स्टे आहे आज आमचा, जसं की तुम्ही बघू शकता. आणि हा आहे आजचा आपला स्टे. डबल बेड आहे, टीव्ही आहे आणि अशी ॲस्थेटिक वाईब आहे. आणि समोर जसं की तुम्ही बघू शकता आपल्याला पूर्ण हिमालयन रेंजेसचा व्ह्यू आहे पूर्णपैकी. आणि सर्वात बेस्ट म्हणजे ज्या प्राईजला आम्हाला हा स्टे मिळालेला आहे तो तुम्ही ऐकाल तर मग तुम्ही खूप शॉक व्हाल की आम्हाला हा एवढ्या कमी पैशांमध्ये कसा मिळाला आहे. पण त्याच्याबद्दल पण मी तुम्हाला सांगेन की तुम्हाला इथे बुकिंग करायची असेल तर काय करता येईल. आणि खालती इथे तुम्ही 2 किंवा 3 लोक आरामात झोपू शकता.
आणि प्लस आता इथे अशी वरती जायची जागा आहे आणि वरती अजून एक जण अकोमोडेट होऊ शकतो, जसं आमचा चिन्या आत्ता इथे अकोमोडेट झालेला आहे. तर मग आणि वरतून सुद्धा तुम्हाला हिमालयन रेंजेसचा व्ह्यू मिळतो आणि ह्या साईडने सुद्धा तुम्हाला हिमालयन रेंजेसचा व्ह्यू मिळतो. तर मग 4 लोकांसाठी ही वाली रूम एकदम परफेक्ट आहे. तुम्ही 3 लोक असाल तरी बेस्ट आहे, कपलसाठी सुद्धा बेस्ट आहे. तुम्हाला सगळे कॉन्टॅक्ट डिटेल्स आणि नाव आणि नंबर सगळं मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. तर मग जर तुम्हाला इथे बुकिंग करायची असेल तर मग तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा, माझा रेफरन्स द्या आणि बुकिंग करा. मित्रांनो, आता चेक इन झाली, तुम्हाला मी रूम टूर दिलेली आहे आणि आता आपण जात आहोत औली एक्सप्लोर करायला. जोशीमठपासून जो एशियाचा हायेस्ट रोपवे आहे तो 2 वर्ष झाले काही कारणांमुळे बंद आहे. तर मग आपण औली रोडवरून आता 2 प्रायव्हेट गाड्या केलेल्या आहेत, कारण की वरती स्नोफॉल असतो. तर मग टेम्पो ट्रॅव्हलर जात नाही आणि छोट्या गाड्यासुद्धा जात नाही. तिथे स्पेशली ज्या चेन टायर्सला लावून ते लोक आपल्याला वरती त्या डेस्टिनेशनपर्यंत पोचवतात, जिथून आज आपण गंडोला राईड करणार आहोत औलीला आणि मग वरच्या पॉईंटला पोचू. आता आपण मस्त तिथे जाऊ. सगळे रेडी आहेत, गाडीमध्ये बसलेले आहेत. तर मग गाईज आता आपण पोचलेलो आहे गंडोला पॉईंटला औलीच्या आणि खूप ब्युटिफुल व्ह्यूज आहेत. तर आता आपण इथे नेगी फास्ट फूड कॉर्नर आहे इथे पहिलंच, तिथे आपण गमबूट घेत आहे सगळ्यांसाठी, कारण की कालच फ्रेश स्नो पडलेला आहे असं आम्हाला इकडचे आमचे हॉटेलवाले पण म्हणालेत आणि आम्ही ज्या 2 कार रेंट केल्या ते सुद्धा आम्हाला हेच गोष्ट म्हणाली काल फ्रेश स्नो आहे. तर मग इट्स बेटर की तुम्ही गमबूट घ्या. आता आम्ही गमबूटची जी प्राईस असते पर पर्सन 100 रुपये असते एक पेअर, पण आता आम्ही 10 लोक होतो तर मग आम्ही बार्गेन करून त्यांच्याकडून 500 रुपयामध्ये डील डन केलेली आहे. तर मग तुम्ही सुद्धा जास्ती ग्रुपमध्ये असाल तर ते लोक बार्गेन करतात, येऊन ट्राय करा. कमी लोक असाल तर 100 रुपये सुद्धा वर्थ आहेत, अजिबात पैसे तुमचे वेस्ट वगैरे किंवा असं काही सीन नाही आहे. तर मग आता 10 लोकांसाठी आम्ही इथे गमबूट घेणार आणि मग गंडोलावर जाणार.